सर्वांना एकत्र गुंफणारा एकच शिवछत्रपती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मधुरा विजय कुमार राजे. तर आज 19 फेब्रुवारी राजा शिवछत्रपती यांचा जन्मदिवस. आज मी येथे एक महान पुरुषाची गाथा उलगणार आहे, ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांना सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वत्र पसरले आहे. कोण होते शिवाजी? असे कोणते काम त्यांनी केले की आज 400 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जयजयकार सगळीकडे. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारता सह्याद्रीला आणि विचारता सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावाचं असं आहे की त्याच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्याच्या कार्याची व पराक्रमाची माहिती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे. 36 हत्तीचे बळ, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय व वाणिज्य ते जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याची हितरक्षक, जय जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधी नष्ट होत नाहीत आणि अशा या विचारांना घडवण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याचप्रमाणे वाटचाल केली. त्यांनी सह्याद्रीचा कडेकपारीत भटकंती करून सवंगडी गोळा केले. तानाजी, यसाजी, नेसाजी, सूर्याजी, बाजी यासारख्या जीवाला जीव देणारे मावळे जमवले. रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली व वयाच्या 16व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा कारभार सुरू झाला. एक होते शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती मावळ्याची आणि शिकवण होती जिजाऊची. त्यांची जात होती वर्ग मराठ्यांची. देशाला लाट आणली भगव्या झेंडाची आणि मुहूर्त मेढ रोवली स्वराज्याची. शिवरायांनी आपले शौर्य, कल्पना, संघटन, कौशल्य, राजधर्म पालन, स्त्री दाक्षिण्य आणि गुणांनी गेली अनेक शतके पारतंत्र्याने बुडालेल्या या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज 400 वर्ष होऊनही महाराजांचे पराक्रम, विचार यांची प्रेरणा ताजीच आहे. इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधी विसरू शकत नाही. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच माती शिवरायांनी घडवला. झाली सकाळ, उगवला सूर्य नव्या युगाचा, शिवनेरीच्या कुशीमध्ये बाळ जन्माला जिजाऊचा. काय सांगू माझ्या राजांची माहिती, सह्याद्रीचा वाघ म्हणजे साक्षात शिवछत्रपती. जरी बांधले कित्येकांनी महल त्यांच्या पत्नीसाठी, निर्माण केले माझ्या राजांनी स्वराज्य आम्हा रयतेसाठी. काय सांगू माझ्या राजाची माहिती, रयतेचे सुख म्हणजे साक्षात शिवछत्रपती. होते जिवंतपणे मंदिर ज्यांचं ते होते माझे राजे, हृदयामध्ये शत्रू पण जागा करणारे होते राजे. काय सांगू माझ्या राजांची माहिती, देवाचे रूप म्हणजे साक्षात शिवछत्रपती. अर्पण केले कित्येकांनी या भगव्यासाठी प्राण. भगवा म्हणजे शान, भगवा म्हणजे सन्मान, भगवा म्हणजे संस्कृती आणि भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती. एवढं पण मी माझ्या भाषणाचं मत. जय हिंद.